हे सगळं सामान गाडीत ठेव. चल चल लवकर. मीरा, ए मीरा. सॉरी आबा, उशीर झाला. अगं चल लवकर. बाहेर गेले वाटतं कुठेतरी. काकू, तुम्ही आलात बरं झालं. हे बघा, आता आपल्याला लवकरात लवकर काम करायचंय, कारण हीच ती वेळ आहे. आबा आणि मीरा निदान 2 तास तरी येणार नाही. त्यामुळे तुम्ही जिथे कुठे कुंडली पाहिली होती तिथून कुंडली आणायची तुमहाला. काकू प्लीज, तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर काम कराल ना, तेवढ्या लवकरात लवकर माझ्या सासूवाला. इश्श, तुझं आपलं काहीतरीच. काकू तर प्लीज माझ्या समोर लाजू नका ना. आणि तो आबांचा डायलॉग तर प्लीज मला ऐकूच नका. तुम्ही आबांच्या रूम मध्ये जा, मी आलेच. पण त्यांच्या रूम मध्ये मी गेल्यावर दुसरं कोणी तिथे आलं तर? त्याची काळजी तुम्ही करू नका, मी आहे ना. तुम्ही आबांच्या रूम मध्ये जा, मी जरा इकडे तिकडे बघते आणि येते. ठीक आहे. तुला सांगतो मीरा, आमच्या काळी म्हणजे माझ्या तरुणपणी रेडिओ ऐकण्याची मजा काही औरच होती. काय गाणी लागायची एक एक. आणि त्यावेळी ना दारं खिडक्या उघड्या ठेवून जगण्याची पद्धत होती. त्यामुळे कसं, एका घरात रेडिओ वाजला की 4 घरांमध्ये नक्की ऐकू जायचं आणि मनोरंजन व्हायचं. आणि तुला सांगतो, या काय ग, मी आपला तुझ्याशी बोलतोय आणि तुझं लक्ष कुठे? हो, मी ऐकत होते. तुम्ही सकाळबद्दल बोलत होतात ना? मीरा, गायत्रीजींचा विचार अजून मनातून गेला नाहीये की काय? असं काहीच नाहीये. असो, आजची सकाळ काही वेगळीच आहे नाही. म्हणजे रोज सकाळी यावेळी मी वॉक घेत असतो. आज तुझ्याबरोबर मी अनाथाश्रमात येतोय. मग काय आज सुट्टी जॉगिंगला? नाही नाही, असं नाही. अनाथाश्रमातून बाहेर पडलो ना की मी सरळ चालत घरी येईन. तू गाडी घेऊन जा. ओ गाडी थांबा, एक मिनिट गाडी थांबा प्लीज. अगं काय झालं? आबा, गायत्रीजींची गाडी गेली आता, दिसली का? अगं पण आबा गाडी वळवा. आबा प्लीज गाडी वळवायला सांगा प्लीज. अगं पण आपल्याला अनाथाश्रमात जायचंय. आपण नंतर पण जाऊ शकतो ना, थोडा उशीर होईल एवढंच. पण आता नाही भेटलं तर ते निघून जातील. ते बघा, गाडी कधीच मागे गेली आहे. बरं ठीक आहे. गजानन, गाडी वळव.